श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये कोजागिरी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असंही म्हणतात. कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते. यंदा कोजागिरी पौर्णिमा 6 ऑक्टोबर 2025 रोजी सोमवारी साजरी केली जाणार आहे. पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल सोमवारी 6 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12:23 आणि ही तिथी मंगळवारी 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:17 समाप्त होईल. कोजागिरी पौर्णिमा साजरा करण्याचा शुभ मुहूर्त 6 ऑक्टोबर रोजी रात्री 11:45 पासून ते 7 ऑक्टोबर रोजी रात्री 12:34 वाजेपर्यंत आहे. यामुळे कोजागिरी पूजेसाठी एकूण 49 मिनिटे इतका वेळ मिळणार आहे. कोजागिरीची रात्र ही देवी देवतांची रात्र मानली जाते, कारण या रात्री सर्व देवी देवता भूतलावर विचलन करत असतात. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते, आर्थिक अडचणी दूर होतात. तर या व्हिडिओमधून आपण धनाची देवी लक्ष्मी हिला प्रसन्न करून घेण्याचे असेच काही उपाय जाणून घेणार आहोत. 1. कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी मंगल कलश स्थापित करून त्याची पूजा करा. यामुळे घराची आर्थिक भरभराट होते. 2. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नीने मिळून चंद्राची पूजा करावी. असे केल्याने पती पत्नीचे नाते मजबूत होते आणि एकमेकांवरील प्रेम वाढते. 3. पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीसमोर 4 वाती घालून तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतात. 4. कष्टाने कमावलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल तर या दिवशी रात्री देवी लक्ष्मी, गणपती, विष्णू आणि चंद्र यांची पूजा करावी. यामुळे घरात लक्ष्मी स्थिर व्हायला मदत होते. 5. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र त्याच्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. या दिवशीच्या चंद्राची किरणे तुम्हाला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी प्रदान करतात. 6. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही पैशाचे व्यवहार करू नयेत. कोणालाही पैसे उधार देऊ नयेत. या दिवशी कोणत्याही व्यक्तीला कर्ज दिल्यास लक्ष्मीचा पाय घरात टिकत नाही. 7. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हनुमानजींसमोर 4मुखी दिवा लावा. असे केल्याने आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्ती दूर होतात आणि नोकरी व्यवसायात प्रगती होते. 8. पौर्णिमेच्या दिवशी सवाष्ण महिला घरी आल्यास तिला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये. तिला लक्ष्मीचे स्वरूप मानून शक्य झाल्यास तिची ओटी भरावी. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. 9. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर तयार करून ती खीर चंद्राच्या प्रकाशात चांदीच्या भांड्यात ठेवा. 2 तासानंतर ही खीर घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिला खाऊ घाला. यामुळे जुनाट आजार बरे होतात अशी मान्यता आहे. 10. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम होम श्रीम महालक्ष्मीय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. असे केल्याने जीवनात सुखसंपत्ती आणि समृद्धी येते. 11. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खाऊ नका आणि काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका. 12. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्त्रनाम, श्री सूक्त यांचं पठण करावं. यामुळे सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. 13. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुमच्या घरातील मोठ्या मुलाची किंवा मुलीची आरती करा. यामुळे घरात शांती टिकून राहते. 14. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते असं म्हटलं जातं. म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री निशिता काल मुहूर्तावर देवीला दूध अर्पण करा. यामुळे आर्थिक सुख लाभते. 15. कोजागिरी पौर्णिमेला नकारात्मक विचार किंवा नकारात्मक गोष्टी करणे टाळावे. राग किंवा द्वेष मनात न ठेवता सर्वांशी प्रेमाने वागावे. 16. कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते. यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते. लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन, धान्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. या दिवशी श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्रनाम आदींचे पठण करणं शुभ मानलं जातं. 17. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध, तांदूळ, साखर, मखाणा
एकत्र करून या पदार्थांची खीर आणि मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवलं जातं. चंद्राच्या कोवळ्या किरणांचा प्रकाश दुधावर पडल्याने त्यातील पोषक तत्वे वाढतात आणि चंद्रकिरणांची उपचार शक्ती शोषली जाते, अशी श्रद्धा आहे. ही खीर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. 18. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गरजूंना अन्न आणि वस्त्र दान करा, यामुळे पुण्य मिळते. 19. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीच्या चरणी 5 सुपारी अर्पण करा. दुसऱ्या दिवशी ही सुपारी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा, यामुळे तिजोरी कधीच रिकामी होत नाही. 20. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची उपासना करणे मानसिक शांतीसाठी योग्य मानले जाते. मानसिक आजारांमध्ये चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. यासाठी चंद्रदेवाचा ओम पुत्र सोमाय नमः या मंत्राचा चंद्रप्रकाशात बसून जप करावा. 21. या दिवशी तुमच्या कुळदेवतेचा जप करावा किंवा ज्या देवतेवर तुमची श्रद्धा आहे त्या देवतेच्या नामाचा जप करावा, जेणेकरून लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावर बरसते. देवघरात माता लक्ष्मी स्थानापन्न म्हणजेच बसलेल्या रूपात असणे आवश्यक आहे. कारण ज्या घरातील फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्ये माता लक्ष्मी उभी राहिलेली आहे त्या घरात पैसा कधीच टिकत नाही. कारण लक्ष्मी ही मुळातच चंचल आहे. ती एका ठिकाणी कधीच जास्त काळ राहत नाही. म्हणूनच आपण लक्ष्मी मातेची उभी असलेली मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवू नये. बसलेली व प्रसन्न मुद्रेतील हास्य रूपातील लक्ष्मी मातेची मूर्ती देवघरात ठेवावी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.